पहिले टँट्रम म्हणजे मुलं जे त्याचा राग व्यक्त करतात किंवा चिडचिडपणा किंवा त्याला आपण टँट्रम म्हणतो मुलांमध्ये, टेम्पर टँट्रम असं ज्याला जे शब्द आहे, तर तो जो आहे त्यातला एक पहिला भाग समजून घ्या की तो मुलं हे का करतात. तर आणि हे टेम्पर टँट्रम हे रिस्पॉन्स टू लव असतं पॅरेंटच्या. हां, म्हणजे हे मी सगळ्यांना सांगू इच्छितो की टेम्पर टँट्रम करणं चुकीचं नाही आहे. ते अयोग्य पद्धतीनं ते करतात आणि त्याला तुम्ही अयोग्य पद्धतीनं रिस्पॉन्ड करता. कारण स्पेशली मी ज्या क्षेत्रात बाकीच्या ह्याच्यात काम करतो, अनाथ मुलं असतात, ते फार क्वचित टेम्पर टँट्रम हे करतात. कारण त्यांना माहीत असतं की आपण त्यांचं ज्या पद्धतीनं पालक नसल्यामुळं ते ज्या पद्धतीनं टेम्पर टँट्रम करून त्याचा काही उपयोग होत नाही हे त्यांना जाणीव असते. अगदी ताऱ्या मुलालाही जाणीव असते की मी इतकं रडल्यावरती सुद्धा मला अमुक मिळेल हे जाणीव असते, म्हणून ते टेम्पर करतात, टेम्पर टँट्रम करतात. म्हणजे एक त्यातला भाग म्हणजे टेम्पर टँट्रम इज नॉट ॲबनॉर्मल. त्याला आपण कसं रिॲक्ट करावं हे फक्त ठरवावं लागतं. आणि ते ठरवताना आपण नेहमी हे सांगतो की तुम्ही सिग्नल पाळा. आपले सिग्नल असतात ना, तसं रेड, येलो अँड ग्रीन. काही टेम्पर टँट्रम रेड म्हणजे रेड. आता मुलांनी सांगितलं की मला फॅनमध्ये बोट घालायचं असं करतात मुलं, त्याला सांगतात इथे सारखं बोट घाल, तर तेव्हा त्याला समजवण्याचा वेळ नसतं, घालायचं असतो. त्याला हातावर थोडासा हे करून त्याला ताबडतोब बाजूला करणं, दॅट इज रेड. अशा खूप गोष्टी आहेत की जिथं तुम्ही एकदा ठरवलं की, आणि ते दोन्ही पालकांनी पाळावं किंवा घरच्या सगळ्या मोठ्या लोकांनी पाळावं की काही गोष्टींना कितीही मुलांनी हट्ट केला तर नाही म्हणजे नाही. येलो म्हणजे कसं असतं की ते परिस्थितीनुसार तुम्ही हो किंवा नाही म्हणू शकता. हां, म्हणजे काही गोष्टी अशा असतात की इतर वेळी चालतात, पण आता ह्याला सुट्टीचे दिवस आहेत, तेव्हा मग बाहेर गेला तर थोडं काही खाल्लं किंवा काही केलं तर तेव्हा ते अलाउड आहे. परीक्षेचा काळ आहे तर तेव्हा अलाउड नाही आहे. तर अशा खूप काही गोष्टी आहेत की ज्याला परिस्थितीनुसार तुम्ही हो किंवा नाही म्हणू शकता. आणि ग्रीन म्हणजे केव्हाही अलाउड आहे. हां, त्या गोष्टीला तुम्हाला काही हे नसतं. ते मुलाने मागितलं तर सर्व लोकांनी केव्हाही अलाउड असतं. अशा पद्धतीनं तुम्ही त्यांच्याशी व्यवहार केलात तर हे राहतं. स्पेशली रेडचं फार महत्त्वाचं आहे. एका पालकाने नाही म्हटलं, दुसऱ्याने हो म्हटलं तर मुलाला कळतं पुढल्या वेळेला कोणाकडे हट्ट करावा. तर त्याच्यासाठी आधीच बोलून तुम्ही काही गोष्टी का नाहीत आणि का नाही म्हणायच्या आणि का द्यायच्या नाहीत हे आधीच ठरवावं आणि ते स्ट्रिक्टली पाळावं.